महाराष्ट्राच्या कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजवरची सर्वात मोठी आनंदाची बातमी. दिल्लीत खलबतं झाली आणि थेट शेतकऱ्यांच्या पदरात अब्जावधींचा दिलासा पडला. पंतप्रधान मोदींचा पाठिंबा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुढाकार आणि देवेंद्र फडणवीसांची बॅटिंग. शेतकरी आता होणार मालामाल. पाहूया त्याचा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. महाराष्ट्रातील बळीराजाला सुखावणारी एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक बातमी दिल्लीतून आली. कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नशिबाचं कुलूप उघडणारा महानिर्णय केंद्र सरकारने घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावठ्यामुळे हा ऐतिहासिक सुवर्ण क्षण आलाय. तर कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अमित शहा मोठे निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारातील चढ उतारांची भीती राहणार नाहीये, कारण नाफेड आणि NCCF मार्फत थेट प्रति क्विंटल 1580 रुपये दरानं कांद्याची खरेदी केली जाईल. इतकंच नाही तर शेतकऱ्यांचा पूर्ण कांदा खरेदी व्हावा यासाठी 2 ते 10 लाख टनांची अतिरिक्त खरेदी करण्याचा मोठा निर्णयही या बैठकीत घेण्यात आलाय. कांदा साठवणुकीसाठी आधुनिक गोदामे आणि सॉर्टिंग ग्रेडिंग सुविधांचा विस्तार केला जाणार आहे. या बैठकीत ऊस उत्पादक आणि साखर उद्योगालाही मोठी नवसंजीवनी मिळाली आहे. इथेनॉल उत्पादनाचा कोटा वाढवण्यासोबतच ऊसाच्या किमान आधारभूत किमतीचा म्हणजेच SSP चा पुनर्विचार करण्याचं मोदी सरकारनं मान्य केलंय. साखर कारखान्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करून ऊसतोड कामगारांच्या EPF चा प्रश्नही मार्गी लावलाय. देवेंद्र फडणवीसांच्या आक्रमक मांडणीमुळे दिल्लीने महाराष्ट्राच्या मागण्यांवर तात्काळ शिक्कामोर्तब केलाय. केवळ आश्वासने न देता थेट 1580 रुपयांचा हमीभाव आणि अतिरिक्त खरेदीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतकऱ्यांना खरा आधार दिलाय. पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी, अमित शहाची कार्यशैली आणि देवेंद्र फडणवीसांचा अचूक पाठपुरावठा यामुळेच महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला ही नवी गती मिळाली. दिल्लीतील ही बैठक केवळ चर्चा करणारी नाही, तर बळीराजाचे अश्रू पुसणारी निर्णयक्षम बैठक होती. मोदींचा आशीर्वाद आणि फडणवीसांची साथ, कांदा आणि ऊस उत्पादक होणार मालामाल. कांद्याला मिळालेला हक्काचा दर आणि ऊसाला मिळालेली नवसंजीवनी यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात आनंदाचं वातावरण आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणार एवढं नक्की. तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला फॉलो करा. धन्यवाद.